हॅलो, वेलकम. जय श्रीराम मित्रांनो. तर माझी आजच्या दिवसाची सुरुवात होते घर आवरण्यापासून. दिवाळी येते. मम्मी म्हटली, "बाबा मला थोडंसं घर आवरायला मदत कर." मम्मीला मदत केली. त्यानंतर रेडी झालो आणि निघालो एका प्रोग्रामच्या ठिकाणी. तर मला वाटेत दिसले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज दिसले आणि त्यांना मुजरा केला, असं होत नाही. तर मग मी गाडी घेतली आणि निघालो. सणाना पिरी पिरी, सणाना पिरी पिरी करत मी निघालो प्रोग्रामला. आणि प्रोग्रामला भेट देण्याच्या अगोदरच माझा मित्र बसला होता जेवायला. त्याचा भाऊचा वरपा चालू होता, "येऊ दे, येऊ दे." मी पण थोडंसं जेवण करून घेतलं आणि निघालो देवेंच्या घरी. देवेंच्या लग्नाचा अल्बम आलेला होता. देवेंच्या लग्नाच्या अल्बममधले फोटो बघून घेतले आणि देवेनलाच घेऊन निघालो एका हॉरर देवेन, मग लोकेशनला. खरंच घाबरला होता ना भावा तू? मग एकदम हॉरर लोकेशन होती. नाही, थोडं एकदम थोडं हॉरर नाही, पण तू घाबरला होता का नाही सांग बाबा? थोडा 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 तू गायब होऊन गेला होता ना. गायब. अरे बाबा, ते घाबरण्यासारखंच होतं ते. पर्याय नाही नक्की हा हा शूट जो आहे आमचा, मी पुढच्या संडेला रिलीज करणार आहे. एकदम हॉरर प्लेस होतं चाळीसगावातलं, बघायला विसरू नका. तर देवेंच्या फॅक्टरीवरून काम झाल्यानंतर मी निघालो घरी. त्यानंतर मी आलो स्वामी समर्थ केंद्रामध्ये. स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींच्या चरणी आल्यानंतर खूप प्रसन्न आणि शांत वाटतं. स्वामींचे जवळ बसून आपले मन मोकळे केले. प्रत्येकाला स्वामींविषयी काही ना काही खूप छान अनुभव असतो. तो अनुभव मला ह्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. तर मला रस्त्यात दिसलं हे RSSचं पथक. तिथून आलो घरी, कारण आज संडे असल्यामुळे स्विगीच्या ऑर्डर पण खूप चालू होत्या. तर त्या ऑर्डर्स कंप्लीट करून मग मी परत निघालो अजून एक मीटिंगला. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. बाय बाय.